हॅलो नमस्कार सगळ्यांना नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आज सांगलीमध्ये कृषी प्रदर्शन बघण्यासाठीचा आजचा दिवस होता। तर आज आम्ही आलोय, मी आणि माझी मैत्रीण वंदना, आम्ही दोघीजणी आलोय कृषी प्रदर्शन माधवनगरमध्ये शांतिनिकेतन या ठिकाणी भरलेला आहे आणि इथला कॅम्पसचा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे। खूप सुरेख आणि एकदम सुंदर असा कॅम्पस व्ह्यू आहे। इथं स्टार्टिंगला सुरुवातीलाच कमाणीजवळच ना हे एक शॉप होतं आणि एकदम अट्रॅक्टिव्ह असं शॉप होतं, त्यामुळे आम्ही इथं थांबलो थोडा वेळ। आजच्या प्रदर्शनामध्ये इथं काय काय असणार आहे हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। स्टे ट्यून, कनेक्टर ही आटा चक्की आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दगड असतो इथं आतल्या बाजूला। हा 5 इंची दगड आहे, हॉपर आहे, बाजूला निघला जाते। त्याच्यामध्ये तुम्हाला दगड असल्यामुळं ह्याच्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी हे पीठसुद्धा होतंच, शिवाय तुम्हाला ह्याच्यात हरभऱ्यापासून डाळसुद्धा होते। म्हणजे डाळीचा जो प्रकार आहे हा डोमेस्टिक चक्क्यामध्ये जोड किती आहे बघा हे नाही होऊ शकत। हां हां, हे कसं आहे, जसं दगडाचा असेल तर दगड खालीवर होऊ शकतो। आणि त्यामध्ये किती मावतंय धान्य? ह्याच्यामध्ये 4 किलो मावतंय। 4 किलो। 4 किलो लावून ह्याच्यात हा दगड खालीवर करायचा आहे। एक खालचा दगड जो असतो तो असा फिरत असतो आणि वरचा दगड जो बसता असतो, जो खाली लहान मोठा होतो त्याच्यापासून पीठ, सांजा आणि डाळ हे असे प्रकार होऊ शकतात। दगडाचा असल्यामुळे तुम्हाला दोन्ही प्रकार होतात। म्हणजे ह्याच्यामध्ये ते जाता टाईप आहे? जाता टाईप आहे। जे प्लेट सिस्टीम असतात 6 जाळ्याचं सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डाळ नाही होऊ शकत, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पीठ होणार। आणि प्राइस किती आहे? हे घेतला तर 12,500 रुपयाला बसतोय। ह्याच्यामध्ये तुम्हाला 15,500 किंमत आहे, परंतु 12,500ला तुम्हाला आम्ही लावलं आहे एक्झिबिशन आहे। एक्सचेंज ऑफर मूळ किंमत आहे 5,000। कोणताही मिक्सर कसल्याही पंचवीसला तुम्ही आणा 1,500 रुपयाला जातात, 3,500 रुपयाला मिक्सर आहे। 2 वर्ष फुल गॅरंटी, काही होत नाही 10 वर्ष। शाळा आहे, निवासी आहे ना? हां, निवासी शाळा आहे। हो, हे बघा किती स्टॅच्यू छान आहे ना, मस्त। कॅम्पस ते पण आहे ना, छान आहे कॅम्पस, मस्त आहे। हे काय आहे, हे असं काय आहे हे ॲडव्हान्स? शांतिनिकेतनचा परिसर खूप मोठा आहे आणि खूप डेकोरेटिव्ह सुद्धा आहे। बघू शकता इथं अगदी ना हे घोड्याचं तोंडाचं सुद्धा इथं एक स्टॅच्यू आहे आणि भरपूर असे घोडे आम्हाला इथं पाहायला मिळाले। निवासी शाळा कॉलेज आहे, त्यामुळे इथं एक सैनिकी शाळा टाईपमध्ये अशी निवासी शाळा आणि कॉलेज आहे, त्यामुळे इथला कॅम्पस खूप मोठा आहे। आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी इकडं ग्राउंडवरती ना हे कृषी प्रदर्शन लागलेलं आहे। पहिल्यांदाच इथे रोपवाटिकेपासून सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला मी आज सगळं प्रदर्शन दाखवणार आहे। कसं आहे काय सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवीन असाल चॅनलवर तर नक्की म्हटलं नाही का, हे विशाल पाटील वगैरे ह्यांनी हे ऑर्गनाईज केलेलं असणार आहे। चला, कडधान्यांची रांगोळी, माठाला त्या बघितलं मटक्यांना कसलं सुरेख केलंय, वाव। सांगली कृषी प्रदर्शनामध्ये इथं ना शिवदुर्गा शेतकरी महिला बचत गट आहे आणि ह्या आहेत ह्या महिला बचत गटाच्या ओनर आहे ना तुम्ही? हां, तर थोडीशी माहिती त्या सांगतील, त्यांच्याकडे काय काय आहेत पदार्थ, ते काय बनवतात त्यांच्या महिला बचत गटामध्ये, तर थोडीशी माहिती आणि त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते मी तुम्हाला नंबर वगैरे सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तुम्ही त्यांना तिथं टॅग करू शकता, मोबाईल तुम्ही फोन करू शकता आणि तुम्हाला जर आवश्यक असतील तर त्यांच्याकडून तुम्ही वस्तूसुद्धा मागू शकता। तर ताई बोला आता तुम्ही थोडं। आमच्याकडे सर्व प्रकारचे उन्हाळी प्रोडक्ट तयार आहेत। खिचे पापड, कुरवड्या, तिखट सांडगे,
परत उपवासाचे पापड हे सर्व पदार्थ आमच्याकडे मिळतात. तर इथं ना स्टॉलवरती ताई कस्टमर करत आहेत. हा ताई तर त्यासुद्धा बोलणार आहेत थोडंसं. त्यांचं कस्टमर करायचं चाललं आहे. आम्ही इथं गप्पा मारत बसलो आहे आणि मी दाखवते त्यांच्या स्टॉलवरती काय व्हरायटीचे प्रोडक्ट आहेत ते. नमस्कार, माझं नाव वैशाली किरण मिठारी. आमच्या गटाचे नाव शिवदुर्गा आहे. आम्ही 5 महिला आहे. त्यातून आम्ही हे सगळे प्रोडक्ट बनवतो. हे सांगा व्हरायटी. उपवासाचे बटाटे पापड आहे. हे तिखट घातलेले आहे. हे पालक आहेत. हा पोहा पापड आहे. हा टोमॅटो फ्लेवर आहे. आणि हे प्लेन तांदळाचे किच्चे आहेत हे. आणि हा नाचणीचे पापड आहेत. हे तिखट सांडगे आणि हे उडीद पापड आहेत आमचे. चला भरपूर व्हरायटी. हा एक पापड ह्याची किंमत किती आहे? ह्याची 30 रुपये किंमत आहे. हां, आणि ह्यांची पण साधारण सांगा किमती. हे 40 रुपये आहे. 40 रुपयेमध्ये 200 ग्रॅम. अच्छा. आणि हे पण 200 ग्रॅम 50 रुपये. हा पोहा पापड आहे. ओके. बाजरीची भाकरी, कडक भाकरी भेटेल. चटण्या, जवळ चटणी, कारळ चटणी, पेपर्स. तुमच्या रिक्वायरमेंट असतील तर त्यानुसार ते बनवून पण पापड देतात. जर कुणाला लसूण वगैरे घालून किंवा मिरची घालून चटणी घालून पाहिजे असतील तर तसे पण पापड त्या बनवून देतात. ऑर्डरप्रमाणे करून मिळतील. आणि डिलिव्हरी तुम्ही कुठेपर्यंत पाठवू शकताय? सांगलीपर्यंत. म्हणजे सांगली, ऑल ओव्हर सांगली जिल्हा? सांगली जिल्हा. हां, सांगली जिल्ह्यामध्ये जर तुम्ही कुठून जरी ऑर्डर केलीत तरी त्या तुमच्या घरपोच देऊ शकता. हां, म्हणजे डिलिव्हरी तुमच्या घरपोच कुरिअरनी येऊ शकते. तर तुम्ही नक्कीच त्यांच्या मोबाईल नंबरशी संपर्क साधू शकताय. मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चला. पाव किलो. आणि आंबे हळद कशी आहे? म्हणजे आंबे हळद महाग आहे. सर्व प्रकारची तृणधान्य, फळभाज्या आणि फळे, भाजीपाला, ज्यामध्ये की हे नंबर काढलेल्या भाज्या आणि फळे आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक असे काढलेले त्या फळभाज्या सगळ्या अशा प्लेटिंग करून त्यांनी डिस्प्ले केलेला. आणि इथं आहेत हे सगळ्या मशिनरी आहेत, बेदाणा तयार करायच्या मशिनरी वगैरे. आणि हे फळं आणि भाज्या तुम्ही बघू शकता जे की क्रमांक आलेले. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नंबर आलेले ऊससुद्धा तिथं होते. आणि हे आहे आल्याचं आहे, आल्याची जुडी आहे. आत्ता तुम्ही पाहिलेलं फर्निचर बांबूपासून तयार केलेलं होतं. एकदम अप्रतिम आणि एकदम सुपिरियर असं होतं. मोठे मोठे ट्रॅक्टर वगैरे आणि जे काही औषध फवारणीसाठी लागणारे कंटेनर ट्रॅक्टर असतात तर ते ट्रॅक्टर तर खूप जास्त प्रमाणात होते. आम्ही आणि माझी मैत्रीण आले. आम्ही कृषी प्रदर्शन बघायला आणि भरपूर व्हरायटी आहे इथं. अगदी वाहनं, ट्रॅक्टर, गाड्या वगैरे हे सगळं आहे. चला आता काय काय खरेदी करणार आहे ते पण दाखवणार आहे तुम्हाला. आणि पुढं काय काय आहे ते सुद्धा बघायला मिळणार आहे. आपलं शॉप आहे अनब्रेकेबल प्लास्टिक प्रोडक्ट पारसचे. सगळे टोटल प्रोडक्ट अनब्रेकेबल असतात आणि होम यूजचे सगळे प्रोडक्ट आहेत. जसं की बाथरूमचे सगळे साहित्य म्हणजे टॉयलेट ब्रशेस वगैरे क्लिनिंगचे सगळे प्रोडक्ट आहेत. ताईंनी त्यांच्या शॉपची एक थोडीशी झलक सांगितलेली आहे. इथं ना पारस हे प्लास्टिकचं दुकान आहे. तर त्यांचा मुलगा आहे पारस. कितवीला आहेस तुम्हाला? दुसरीला आहे पारस. जर कोण बिझनेस करत असतील, वुमन असतील किंवा जेंट्स असेल, याच्याकडनं काहीतरी शिकण्यासाठी एवढी चांगली गोष्ट आहे. एवढा छान मुलगा ना एवढ्या लहान वयात इतकी जबरदस्त ॲडव्हर्टाईज करतो आहे. आणि तुम्हाला पाहायला मिळालं असेल तर त्यांच्या दुकानला पण नक्की भेटते. तर ॲडव्हर्टाईज तुझी अनेकदा म्हण. प्लास्टिक अनब्रेकेबल प्रोडक्ट पारस. तीस हजार कंदील सुद्धा लावलाय. एक मिनिट. माझ्या पाठीमागं हा ना साताऱ्याचा स्टॉल आहे. आणि इथं बैलगाड्या आहेत ह्या प्लास्टरच्या आहेत ना. प्लास्टरच्या बैलगाड्या आणि बैल वगैरे आहेत. तर आपण डेकोरेशनसाठी ह्या बैलगाड्या वापरू शकतो किंवा गिफ्ट आयटमसाठी सुद्धा आपण ह्या बैलगाड्या द्यायच्या असतील तर देऊ शकतो. डायरेक्ट लीकेज बन परमनंटली पॅक हाय पॉवर सोल्युशन आहे मल्टीपर्पज रॉड.
करायचा आपलं हे करायचा कांदा बारीक लगेच झालं की? यालाच बारीक करायचा आतमध्ये ठेवायचा आपलं करायचा डायरेक्ट बारीक या बटाटा घ्यायचा आतमध्ये ठेवायचा प्लेट करायचा डायरेक्ट म्हणजे हे आपल्याला हे करायला फिंगर चिप्स. टोमॅटो वगैरे कुठलाही मशीन आणला जगातला टोमॅटो कट करत नाही केला तर बारीक भुगा करतो पाणी करतो पीस मोठं. जवळजवळ 1 तास तरी झाला आहे कृषी प्रदर्शन बघत आम्ही फिरायला लागलो आहे आणि अजून एक्झिटचा पॉईंट आलेला नाही आहे. बघूया आता अजून पुढं काय काय असणार आहे ते सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्टे ट्यून कनेक्ट करा. टोमॅटो सेंद्रिय आहेत का दादा? सेंद्रिय आहेत? नाही रासायनिक. हा स्टॉल बुधगावचा आहे, D1मध्ये आहे आणि आमचं प्रोडक्ट आहे घरगुती वेळची आणि आंबा कटिंग करायची वेळ. बरं आता सांगायचं हे सांगा की ह्याचं काय करतो. ही आंबा कटिंग करायची वेळची आहे आणि याचं जे ब्लेड आहे ते पोलादापासून बनवलं आहे. बरं याचं सगळी बांधणी मजबूत आहे आणि याच्यापासून तुम्ही आंबा व्यवस्थित कट करू शकता. किती रुपयाला आहे? याची किंमत आहे 800 रुपये. बरं आणि ह्या वेळ त्या ही आहे आपली घरगुती वापरायची वेळची. याचं पातं जे आहे कांसेपासून बनवलेलं आहे, कानस. कानस. अच्छा आणि याचं जे लाकूड आहे ते अगदी टिकाऊ आणि मजबूत आहे. ज्या क्लॅम्प्स वगैरे मजबूत आहेत आणि याच्यावर एपॉक्सी कोटिंग केलेलं आहे, त्यामुळे हे वॉशेबल आहे. आणि प्राईस किती आहे? प्राईस याची आहे 600 रुपये. प्रदर्शन खूप मोठं होतं. जवळजवळ आम्हाला 2 तास तरी लागले सर्व प्रदर्शन फिरून बघण्यासाठी. आणि शेवटी प्रदर्शनाच्या शेवटी सगळ्यात इथं ही खाद्यजत्रा आहे. हा स्टॉल सांगलीमधला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ 6 प्रकारचे धपाटे मिळत होते. तर मी थोडंसं म्हटलं ओव्हरव्ह्यू घ्यावा आणि इथे सॉन्ग चालू होते त्यामुळं मी माझा व्हॉइस ओव्हर देत आहे. आणि हे पोटॅटोचे स्टिक्स वगैरे हे इथं सगळं बघायला मिळालं आणि खूप सगळे खाद्यपदार्थसुद्धा अवेलेबल होते. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो घरी निघण्यासाठी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा. अजून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.